अमरावती येथील स्त्री रुग्णालयात खरं तर एक दुर्दैवी घटना घडलेली आहे. त्यामध्ये 3 बालकांचा मृत्यू झाला आहे. मात्र खरं तर त्या ठिकाणी जे सांगितलं जात आहे त्यात व्हेंटिलेटरमध्ये कुठंतरी स्फोट झाला आणि त्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली. अनेकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुद्धा करण्यात आले. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी 39 बालकं होते, त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला. इतर काही बालकांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत बायोमेडिकल इंजिनियर उमेश कौशिक सर आहे. सर, नेमकं काय घडलं असावं? आता आपण त्या ठिकाणी गेलो जरी नसलं तरी काय प्राथमिक, तुम्ही याचे एक्सपर्टाईज आहात, तुम्ही अनेकदा ह्या सगळ्या मशिनरीसोबत हाताळलेल्या आहेत, काय सांगाल? तुम्हाला काय वाटतं? मित्र हो, आता ती घटना तिथे काय झालेलं आहे ते आपण त्यावर फक्त शक्यता मांडू शकतो. आणि शक्यतामध्ये तर 2 पार्ट्स येतातच. एक म्हणजे इलेक्ट्रिकल काही तिथे हॅझर्ड झाले असतील त्या कारणाने हे प्रॉब्लेम झालेला आहे, आणि दुसरं काही केमिकल प्रोसेस काही झालं असेल मशीनच्या आतमध्ये त्या कारणाने सुद्धा होऊ शकतं. सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगणार, ही एक व्हेंटिलेटर मशीन आहे. ह्या मशीनमध्ये आपण बघू शकतो की पेशंटला हे कृत्रिम पद्धतीनं आपल्याला श्वास देता येतं. पेशंटला मेकॅनिकल व्हेंटिलेशन देण्याकरता ही मशीन आपण वापरतो. आता प्रत्येक मशीन जी आहे त्याला हाच स्ट्रक्चर असतो. त्याला इनपुट पॉवर सप्लाय दिलेला असतो. हा पॉवर केबल असतो ज्याने आपल्याला AC 220 to 240 व्होल्टेज आपल्याला द्यावं लागतं. हा पॉवर केबल मागच्या साईडला याला अटॅच्ड असतो. त्यानंतर आपण बघतोय हा एक पार्ट आहे, हा एक फॅन आहे. याला एक्झॉस्ट फॅन किंवा कूलिंग फॅन पण आपण म्हणतो. त्यानंतर हा पार्ट जो आपण बघतोय हा सुद्धा आहे फिल्टरचा पार्ट. हा आहे डस्ट फिल्टर आणि याच्या मागे आहे हेपा फिल्टर. आता मशीनच्या आतमध्ये डस्ट जायला नको किंवा मशीनच्या आतमध्ये जे हीट जनरेट होते पॉवर सप्लायमध्ये किंवा मेकॅनिकल पार्ट्समध्ये, ती हीट बाहेर निघण्याकरता हा फॅन दिलेला असतो. हा कूलिंग फॅन आहे आणि जेणेकरून मशीनची हीट बाहेर यावी. त्यानंतर आपण बघतोय मशीनच्या आतमध्ये पॉवर सप्लाय असतो. पॉवर सप्लाय त्यामध्ये ट्रान्सफॉर्मर असतो, कॅपॅसिटर्स असतो आणि अदर सेमीकंडक्टर मटेरियल असतात. आता मशीनमध्ये जर मेंटेनन्स नसेल आणि त्यावर जर हा डस्ट फिल्टर किंवा हा फॅन जर काम करत नसेल, फॅन बंद पडला असेल किंवा फॅनमध्ये कचरा अडकलेला असेल किंवा डस्ट फिल्टरमध्ये कचरा अडकलेला असेल, त्याच पद्धतीने पॉवर सप्लायवर पण जर कचऱ्याचा किंवा धूरचा त्यावर थर जमलेला असेल, अशा परिस्थितीत पॉवर सप्लाय गरम होऊ शकतो. गरम झाल्याने त्यामध्ये जे हीट जनरेट होईल आणि त्यावर धुराचा जो थर आहे ते आणखीन हीट जनरेट करणार आणि त्याने स्पार्क होऊ शकतं. आणि स्पार्क झाल्याने दुसरं कारण त्याला आणखीन एक आहे, हा ऑक्सिजनचा हाय प्रेशर सप्लाय असतो. ऑक्सिजनचा हा हाय प्रेशर सप्लाय मशीनच्या आतमध्ये जातो. त्याच पद्धतीने एअरचा सुद्धा सप्लाय वाया कॉम्प्रेसर किंवा टर्बाईन हा मशीनला जातो. आता 21% हा एअरमध्ये ऑक्सिजन असतो आणि 100% ऑक्सिजन हा हाय प्रेशर लाईनमध्ये असतो. मशीनमध्ये काही थोडंफार जर स्पार्क झालं, अशा पद्धतीने तिथे केमिकल प्रोसेससुद्धा होऊ शकतं आणि हा ऑक्सिजन त्याला ब्लास्ट करू शकतो. त्या हे सगळे टेक्निकल्स आणि म्हणजे कंपोनंट्स असतात या सगळ्या ठिकाणी. त्यामुळे एक प्राथमिक अंदाज काय वाटते की मेंटेनन्स केव्हा केव्हा केलं गेलं पाहिजे? सर, तर नवीन रुग्णालय त्यामुळे आणखून गंभीर प्रश्न विचारले जातात. मेंटेनन्स हा पार्ट मशीनमध्ये फारच इम्पॉर्टंट असतो आणि व्हेंटिलेटरसारख्या मशीनला जास्त इम्पॉर्टंट आहे. जर ऑक्सिजन हा जरूर बाहेरून येत आहे, पण मशीनच्या आतमध्ये जर ऑक्सिजन लीक होत असेल किंवा आतमध्ये जे कंपोनेंट्स आहेत त्यावर धूर जमलेला आहे, तो जर पिरियॉडिकली आपण मेंटेन नाही केला किंवा त्याला क्लीन नाही केलं, अशा पद्धतीने मग तिथे उष्णता निर्माण होणार आणि तिथे स्पार्क होऊ शकतो आणि ऑक्सिजनमुळे तो आणखीन दुसऱ्या लेवलवर जाऊ शकतो. तुम्ही त्या ठिकाणी नक्कीच काय झालं हे तुम्ही सांगू किंवा अंदाज बांधण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. पण आम्ही जे दृश्यांमध्ये पाहिलं त्यामध्ये असं दिसलं का पूर्णतः तो पार्ट जो होता तो वितळलेला दिसतो, पूर्ण प्लॅस्टिक वितळलेलं दिसतं. स्फोट झाला असं सांगितलं जातं. तर नेमकं काय झालं असं जेणेकरून हा स्फोट झाला? नेमकं म्हणजे तेच मी म्हटलं तुम्हाला, काही कंपोनंट्स त्यामध्ये ओव्हरहीट झाले असतील. ओव्हरहीट झाल्याने तिथे स्पार्क जनरेट झाला असेल आणि त्यामध्ये गॅसेस चाललेले आहे. त्या गॅसमुळे आणि त्या इलेक्ट्रिकल कंपोनंट्सच्या ब्लास्टमुळे तिथे आणखीन स्पार्क झाला आणि तो दुसऱ्या लेवलवर मग ब्लास्ट झाला. खरं तर त्यामध्ये बॅटरी सुद्धा असते, त्या बॅटरीचाही स्फोट असू शकतो. काय वाटते नेमकं? मशीनमध्ये हमखास बॅटरी दिलाच असतं. सगळ्याच मशीनला बॅटरी बॅकअप दिलेला असतो.
त्यामध्ये बॅटरींचे विविध प्रकार असतात. लिथियम आयन बॅटरी असतं, त्यामध्ये लीड ॲसिड बॅटरी असतं, त्यामध्ये निकेल मेटल हायड्राईड NaMH बॅटरी असतं. कोणत्याही प्रकारची बॅटरी विविध कंपनी विविध प्रकारची बॅटरी वापरतात. आता त्यांच्या स्टँडर्डच्या हिशोबाने जर बॅटरीसुद्धा जर एक्सपायरी झाली असेल किंवा ओव्हरहीट होत असेल किंवा बॅटरीचं एक सेल्फ सायकल लाईफ आहे ते जर संपलेलं असेल आणि ओव्हरहीट होत असेल, अशा पद्धतीने तिथे सुद्धा ब्लास्ट होऊ शकतो. ते सुद्धा एक कारण असू शकतं. खरं तर 2 वर्षापूर्वीच ते NICU तयार झालेलं आहे, त्यामुळे मेंटेनन्स झाला नसावा असा प्राथमिक अंदाज वाटतो का शक्यतेच्या अनुषंगाने? त्याबद्दल आपण कमेंट्स करू शकत नाही मेंटेनन्स झाला का नाही झाला, पण शक्यता आपण मांडतोय की हे एक प्रोसेस असू शकतं की बा मशीनला जर तिथे एका NICUला जर तिथे ब्लास्ट झालेला आहे, एकाच मशीनला झालेला आहे, जर तिथे इलेक्ट्रिकल काही प्रॉब्लेम असले असते इनपुटमध्ये तर सगळ्याच उपकरणांना ब्लास्ट झाला असता. जे तिथे भरपूर उपकरणं होते आणि कोणत्याही उपकरणाला ब्लास्ट झाला असता, पण फक्त एकाच मशीनला जर ब्लास्ट झालेला आहे त्यामध्ये ही शक्यता वगळता येत नाही की तिथे मेंटेनन्समध्ये किंवा मशीनच्या परफॉर्मन्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम असणार आणि त्या कारणाने हा विस्फोट झाला. खरं तर मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की अतिदक्षता विभागात म्हणजे शिशूंच्या ज्या लहान मुलांसाठी ठेवल्या जाते अशा मशीन्स असतात, तर त्याचे हाय स्टँडर्ड्स असतील, त्या हायड्याच्या अशा पद्धतीच्या जर घटना घडल्या किंवा असे स्पार्क झाले तर त्या मशीन स्वतःहून बंद पडू शकतात, असे स्टँडर्ड्स काही त्याच्यामध्ये असतील का? नाही, मशीनना जर इनपुटमध्ये काही प्रॉब्लेम आला, जर जसा हा 220 to 240 हा जो सप्लाय आपण बघतोय तिथे येतोय, तर इथे फ्यूज दिलेला असतो. तो फ्यूज आधी जाणार. पण मशीनच्या आतमध्ये काही स्पार्क झालं असेल ओव्हरहीटिंगमुळे, जी माझी शक्यता आहे की मला वाटतं की बा ओव्हरहीटिंग झालेलं आहे किंवा त्यामध्ये डस्ट असणार आणि विविध कारणांनी तिथला कॅपॅसिटर फाटला असेल किंवा तिथले कोणते दुसरे सेमीकंडक्टर मटेरियल फाटले असले आणि त्यांनी स्पार्क झाला आणि नंतर गॅसेसनी आपला रोल प्ले केला असणार, अशी माझी शक्यता आहे. खरं तर नवीन हॉस्पिटल असल्यावर म्हणजे त्या ठिकाणी रुग्णांची संख्या किती आहे त्यावरही त्याची वापरावर सगळं अवलंबून असतं. त्याचा कुठं कदाचित वापर जास्त व्हावा असावा त्याच्यामुळे होऊ शकते किंवा एखाद्या खाजगी याच्यात कमी पेशंट असेल तर त्या ठिकाणी जास्त असेल, या सगळ्या नाही, व्हेंटिलेटर सारख्या मशीनांना असं बनवलं जातं की ते 1 दिवस 2 दिवस 15 दिवस 1 महिना 2 महिने कंटिन्युअस चालू शकतात. मशिनांचं कामच आहे की यांना कृत्रिम पद्धतीने पेशंटला श्वास द्यायचा आहे. तर व्हेंटिलेटर ही मशीन जी आहे पुष्कळ स्टडी असते, त्याचं डिझाईन त्याचं हार्डवेअर हा पुष्कळ स्टडी असतं. मला वाटतं फक्त काही दुर्लक्ष मेंटेनन्सकडे असावा, त्या कारणाने तिथे स्पार्क झाला असेल. नक्कीच. खरं तर ह्या सगळ्या संदर्भातली शक्यता जी आहे ते बायोमेडिकल इंजिनियर उमेश कौशिक सरांनी व्यक्त केली आहे. मात्र शेवटी मशिनरी आतमध्ये काय झालं आता सांगता येणार आहे. फॉरेन्सिकची टीम त्या ठिकाणी गेलेली आहे, ती एक्सपर्टाईज असतात, त्या सगळ्या बाबी तपासल्या जाईल, त्या ठिकाणच्या बाबी तपासल्या. तिथं काही लाईनमध्ये बिघाड झाला होता, काही गॅसेस रिलीज झाल्या होत्या, की आणखी काय काय झालं हे सगळं पुढच्या काळामध्ये चौकशीमध्ये समोर येतील. मात्र शक्यता जी वर्तवली जात आहे त्यामध्ये मेंटेनन्सची शक्यता नाकारता येत नाही असं सुद्धा बोललं जात आहे. कारण अशा वेळेस नवीनच जर हे रुग्णालय होतं तर या अवघ्या याच्यामध्ये फक्त 2 वर्ष झाले होते, तर या ठिकाणी काहीतरी बिघाड झाला असावा आणि त्यानंतर अशा पद्धतीची घटना झाली असावी. मात्र ही शक्यता आणि एक्सपर्टाईजचे जेव्हा रिपोर्ट येतील तेव्हा ह्या सगळ्या बाबी समोर येईल. मात्र कुठंतरी दुर्लक्ष झालं आणि 3 बालकांना आपला जीव गमवावा लागला. खरं तर वारंवार अशा घटना घडत असताना यापासून धडा घेतला पाहिजे आणि अशा घटना पुन्हा होऊ नये. खरं तर याची सुद्धा काळजी घेण्याची गरज आहे. या ठिकाणी आता फॉरेन्सिक रिपोर्ट काय येणार, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये काय बाबी समोर येणार आणि त्यानंतर सरकारी पातळीवर खरं तर अशा मशीन्स वापरतात त्याचे काही स्टँडर्ड्स असतात का, या सगळ्या गोष्टी ज्या त्या पुढच्या काळामध्ये तपासल्या गेल्या पाहिजे. तरच या सगळ्या बाबतीत जो आहे उलगडा होईल आणि पुढच्या वेळेस पुन्हा एका नवीन बालकाचा जीव जाणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर.